चालण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्यामध्ये आता पुन्हा एकदा राज ठाकरे नव्याने काही मुद्दे मांडतात का? दिनेश वाघमारे यांना जे आहे ते या ठिकाणी बोलावं अशा प्रकारची सुद्धा मागणी केलेली होती। त्यामुळे दिनेश वाघमारे या बैठकीसाठी येणार सध्या इम्तियाज जलील बोलतायत, आपण थेट जाऊयात। आहे की भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा यामध्ये यायला पाहिजे, कारण आपल्याला लोकशाही महत्त्वाची आहे। पार्टी जिंकणार, कॅन्डिडेट जिंकणार, पराभव होणार एक वेगळी गोष्ट आहे, पण जोपर्यंत हे सिस्टम मजबूत होत नाही, लोकांचा विश्वास याच्यावर राहत नाही, विश्वास संपला की लोकशाही संपणार आहे। तसंही म्हणजे आता कोण आहे, लोकशाही राहिलेली नाही आहे ना। शिंदे या सगळ्यांना महाकन्फ्यूज असं म्हणतात। आता काय जे निवडणूकच्या ज्या माणसांनी पार्टी फोडून लोकांना गुवाहाटीमध्ये घेऊन गेलं, फिरायला नाही घेऊन गेले होते, पैसे देऊन विकत घेण्यात आलेले आहे सगळे आमदार, ते काय बोलतील त्याच्या बाबतीत? होते इम्तियाज जलील आणि आज ते भेटायला आले होते। ठीक आहे, निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पुन्हा एकदा जाऊयात। आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे आपल्या सोबत। राजू, आपण इम्तियाज जलील यांची देखील प्रतिक्रिया आता ऐकली। त्यांचं असं म्हणणं आहे की लोकशाही बळकट व्हावी आणि यासाठी खरं तर सर्वपक्षीयांनी खरं तर या बैठकीला येणं अपेक्षित आहे, असं त्यांचं म्हणणं होतं इम्तियाज जलील यांचं। राजू, साधारणपणे किती वेळापासून